नमस्कार मंडळी. भाग 1 मध्ये आपण नैसर्गिकरित्या उगवलेल्या गवतांचं महत्त्व आपण पाहिलं. सूर्याच्या ऊर्जेचं अन्न ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याची क्षमता वनस्पतीमध्ये आहे. तर आम्ही नारळबागेत उगवलेली गवतं आणि काढत नाही, कारण त्यामुळे वेगवेगळ्या अन्न सगळ्या विकसित होतात. त्याचबरोबर आम्ही कडीपत्ता, इथे जास्वंद, जी नारळ बागेमध्ये येतील अशी वेगवेगळी वनस्पती इथे लागवड केलेली आहे, कारण त्यावर अवलंबून असलेल्या वेगवेगळ्या अन्न साखळ्या इथे विकसित होतील आणि नारळ बागेला त्याचं पोषण करण्यासाठी उपयुक्त ठरतील. तर आपण आता आमचा हा जो काही प्रवास आहे तो आम्ही ह्या पुढे दाखवणार आहोत, तो आपण बघावा, समजून घ्यावा. नारळ बागेत आम्ही वेगवेगळ्या वनस्पती लावल्या. याचं कारण हे की त्या वनस्पतींचा बायोमास जेव्हा आपण आच्छादन करतो आणि सूक्ष्मजीवांमार्फत त्याचं विघटन होतं किंवा इतर कीटकांमार्फत विघटन होतं, त्यावेळेला जमिनीखालील जैवविविधता आणि वरील जैवविविधता वाढते. त्याचबरोबर त्या प्रत्येक कीटकांचं एक होस्ट प्लांट असतं. ते होस्ट प्लांटवर वेगवेगळे कीटक राहतात, जे त्याच्यावर जे हे आहेत ते मांसाहारी आहेत, म्हणजे आपल्या पिकावर येणाऱ्या ह्यांना ते खातात. सूक्ष्मजीव व इतर जमिनीखालील घटकांपासून जमिनीमध्ये पाणी मुरवण्यासाठी व्यवस्था विकसित केल्यास जमिनीची भूजल पातळी वाढेल. हा ज्वेल बग आहे, त्याचं पूर्ण आम्ही रेकॉर्डिंग केलं, अंड्यांपासून पिल्लापर्यंत. असं प्रत्येक घटकाचं केल्यास वैज्ञानिक संशोधनासाठी उपयुक्त ठरेल. आपल्या पिकांवर कीड आल्यानंतर ती का आली, सूर्यप्रकाश, आर्द्रता ह्याच्या कमतरतेमुळे आली हे आपण न पाहता त्याच्यावर फवारणी करतो. असं न करता ती का आली हे शोधून ते कारण जर नष्ट केलं तर पिकांवर कीड येणार नाही. निसर्गाची स्वतःची एक व्यवस्था आहे. कीड आली तर त्या किडीला संतुलित करायला किंवा त्याच्यात निराकरण करायला निसर्ग त्याला खाणारे घटक तिथे पाठवतो आणि निसर्गाचं संतुलन घडवलं जातं. बागेत वेगवेगळ्या वनस्पतींची जैवविविधता वाढवल्यामुळे कीटकांची जैवविविधता भरपूर वाढलेली आहे. हे कीटक एकमेकावर अवलंबून आहेत, अन्न सगळ्या विकसित होतात आणि उत्पत्ती, स्थिती, लय प्रत्येकाला असल्यामुळे त्यांचे जे शरीर आहे ते तिथेच बागेतच कंपोस्ट होतं. त्यामुळे बागेतील नारळासारख्या पिकांना पोषण होण्यासाठी नैसर्गिक खत निर्माण होतं. तर जैवविविधतेचे महत्त्व आपण लक्षात घेऊन बागेतील जैवविविधता जर वाढवली तर त्या जैवविविधतेचं संवर्धन होईल आणि आपल्या बागेचं पण पोषण नैसर्गिकरित्या होऊ शकतं. ह्या सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तसंच आता वेगवेगळ्या पोर्टल आहेत, जिथे वेगवेगळ्या कीटकांचे फोटो ठेवून फोटो टाकावे लागतात. मग त्यामुळे त्यांना कुठल्या लोकेशनला कुठला कीटक आहे ह्याचं डॉक्युमेंटेशन होतं. तर असे कीटकांचे फोटो काढून आपण त्या ह्याच्यामधनं जर ते टाकले तर ते पुढील संशोधनासाठी मदत होते. हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी किंवा इतर अभ्यास करण्यासाठी हे फार उपयुक्त आहे. तर शाळेतल्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडे ह्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडलं तर त्या मुलांची पण आवड निर्माण होईल, शेतकऱ्यालाही मदत होईल, शेतकऱ्याला आपली स्टोरी निर्माण करायला पण मदत होईल. अशा विविध मदत कार्य करण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. कुंभारीण किंवा गांजील माशी यांचे काही चित्रीकरण करण्याला आम्हाला यश मिळालं. त्यांची घर बांधणी ही आजूबाजूच्या परिसरात असलेल्या संसाधनातनं इतकी सुबक घरं ती बांधतात. ह्यातूनच आपल्या पूर्वजांना घर बांधणी सुचली असेल आणि नैसर्गिक साधन संपत्ती वापरून जर घर बांधणी केली तर ती पर्यावरणपूरक होते, पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. आज जी घर बांधणी आहे त्यामुळे भरपूर पर्यावरणाची हानी होते. कार्बन फुटप्रिंट आजच्या घर बांधणीचा जास्त आहे. तर आपल्या पूर्वजांनी विकसित केलेली, निसर्गाकडनं समजून निसर्गाच्या निरीक्षणातून निर्माण केलेली घर बांधणी जी आहे त्या त्या प्रांतानुसार वेगवेगळी आहे. ती आपण कीटकांकडनंच शिकलेलो आहोत.
ती आपण पुनश्च प्रस्थापित करणं गरजेचं आहे. तसेच इतर कीटकांचे त्या परिसंस्थेत काय कार्य आहे हे आपण अभ्यासलं पाहिजे, हे मुलांना अभ्यास करायला लावलं पाहिजे, म्हणजे त्यांना पुढचं करिअर कसं निवडावं, काय करावं हे त्यांच्या लक्षात येईल. मधमाशी संपली तर अन्न निर्मिती संपेल असं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. नैसर्गिक पद्धतीने शेती केल्यानंतर आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा 12ही महिने अस्तित्वात आहेत. म्हणजे आपल्याला जी संकट वाटतात त्या सगळ्या संकटांवर मात करायला नैसर्गिक शेती हे उत्तम पर्याय आहे. आणि ह्याच्यातनं आपण शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न निर्माण करण्याबरोबरच निसर्गातील वेगवेगळ्या घटकांचं पालनपोषण करून खऱ्या अर्थाने शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, हां, हे आपण सिद्ध करू शकतो. हां, तर हे करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा आणि हे असं डॉक्युमेंटेशन करून त्यांनी आपली प्रतिष्ठा वाढवावी, येणाऱ्या पिढीला ह्याच्यात असणाऱ्या वेगवेगळ्या संधी ह्याची ओळख करून द्यावी. मधमाशी जसं प्रत्येक फुलात जाऊन मध गोळा करते, ज्ञानसंचित, तसं आपण वेगवेगळ्या घटकांचं, ह्या नैसर्गिक शेतीत कितीतरी घटक आहेत, ते ज्ञान संचित करून आपलं करिअर व्यवस्थित करावं. चतुराकडे बघून हेलिकॉप्टरचं संशोधन लागलं असं म्हणतात. असे कितीतरी कीटकांकडनं आपल्याला खूप काही शिकता येईल, हे आपण लक्षात घेऊन तसं आचरण केलं पाहिजे. आमच्या बागेत ब्लू मॉर्मॉन सारखं महाराष्ट्राचं फुलपाखरू दिसलं. हे किती आमचं सौभाग्याचं भाग आहे. वेगवेगळ्या जातीची 50पेक्षा जास्त फुलपाखरं आहेत. हे आपल्याला नेत्रसुख देतं आणि ह्या नेत्रसुखातनं आपल्याला एक प्रेरणा मिळते. आज आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरंचं सौंदर्य बघायला मिळतं. हे आपण पर्यटकांना दाखवून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आणखी उत्पन्न आपलं वाढवू शकतो. आपला माल आपल्याच बागेत आपण विक्री करू शकतो आणि वेगवेगळ्या गोष्टींचं माहिती देऊन शहरी लोकांना त्याबद्दल आवड निर्माण करू शकतो. निसर्गाबद्दल, निसर्ग संवर्धनाची एक वेगळी दिशा देऊ शकतो. तर शेतकऱ्यांनी हे करणं भाग आहे, कारण शेती त्यावर अवलंबून आहे. आता आपण पाहिलात आमच्या बागेतले कीटक, फुलपाखरं, मधमाशा ह्या सगळ्या नैसर्गिकरित्या इथे अधिवासात आहेत. हां, तर त्या सगळ्यांचा वनस्पती सकट त्या सगळ्यांचा उत्पत्ती स्थितीलय बागेतच होतोय. त्या पासून निर्माण होणारं खत हे नारळ बागेला मिळतंय. त्यांची विष्ठा ही पण डिकम्पोज होते, त्यामुळे पण ऑर्गॅनिक खत नारळ बागेला मिळतंय. आता पुढच्या भागात आपण त्यावर अवलंबून असलेल्या बद्दल माहिती घेऊया.